नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. काल शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा झाली. त्या सभेमध्ये राज ठाकरे नेहमीच चांगलं बोलतात, पण काल त्यापेक्षा अधिक तयारीने अभ्यासपूर्वक आणि पुराव्यानिशी ते बोलले. ज्या पद्धतीने लाव रे तो व्हिडिओ हा आरोप, लावरे तो व्हिडिओ हा आरोप नाही, लावरे तो व्हिडिओ या धर्तीवरची जी त्यांची भाषणं 2019च्या निवडणुकीमध्ये लोकांनी पाहिली आणि त्यावेळी जसे व्हिडिओ लावले तसे कालही काही व्हिडिओ त्यांनी लावले. विशेषतः भारतातील नद्या कशा गलिच्छ आहेत, महाराष्ट्रातील नद्या विशेषतः मिठी नदी किती भयंकर आहे, गंगा नदीचं पात्र किती घाणेरडं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. यापूर्वीच्या एका सभेमध्ये त्यांनी कुंभमेळ्यावर टीका केली नव्हती. कुंभमेळ्यामध्ये जी काही गर्दी आहे, जे काही गलिच्छपणा तिथे चालतो आणि विशेषतः नद्यांमधलं पाणी जे आहे ते कशा प्रकारचं असतं हे त्यांनी सांगितलं आणि त्या आपल्या मुद्द्यावर ते कायम राहिले. त्यांच्यावर तुफान टीका झाली, चौफेर टीका झाली, म्हणजे जणू काही त्यांनी हिंदू धर्म सोडून दिलेला आहे अशा प्रकारे टीका झाली. पण राज ठाकरे घाबरले नाहीत. उलट त्यांनी त्याच टीकेचा परत सामना केला, त्यांच्या सहकार्याने केला आणि काल पुन्हा आपल्या मुद्द्यावर ते ठाम राहिले. एवढंच नव्हे तर त्या संदर्भात आणि पुरावेही त्यांनी सादर केले. बाळासाहेब ठाकरे हे कोणाला काहीही पटो न पटो, पण मला जे मांडायचे ते मी मांडेन अशा थाटात बोलायचे. तशाच पद्धतीने राज ठाकरे बोलले आणि ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट मतांच्या, राजकारणाच्या हिशोबाच्या परिघात त्याचा विचार करायचा. हे जे सर्वसाधारण राजकारणी करतात तसं राज ठाकरे यांनी केलं नाही असं वर पाहता दिसतं. राज ठाकरे यांचं भाषण उत्तम झालं. काल त्यांचं भाषण झाल्यानंतर मी लगेच एक पोस्ट टाकली. त्यावर मलाही टीकेचा सामना करावा लागला, पण पोस्ट जेव्हा छोटी असते तेव्हा मोजक्या शब्दात लिहायला लागते. मी त्यांचं केवळ भाषणच ऐकलं नाही रात्री, तर मी स्वतः शिवतीर्थावर गेलो होतो वातावरण बघण्यासाठी. तिथे मला मनसेचे काही लोक भेटले देखील, मनसेचे काही नेते भेटले आणि मी जे वातावरण पाहिलं ते त्यामध्ये विलक्षण ऊर्जा होती. तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती. राज ठाकरे यांचा पक्ष हा पुण्या, मुंबई, नाशिकपुरता मर्यादित आहे. तो शहरी लोकांचा पक्ष आहे असं सर्वसाधारणतः मानलं जातं. पण प्रत्यक्षात जे लोक आणले होते आणि अनेक राजकीय पक्ष जे करतात तसंच व्यवस्था करून ते आणवले जातात असंही आहे. उत्स्फूर्तपणे काही लोक येतात, पण काही लोकांना आणण्याची व्यवस्था, नेण्या आणण्याची व्यवस्था करावी लागते. इतक्या उन्हात इतका खर्च करून, वेळ खर्च करून, दांड्या मारून ऑफिसला किंवा आपलं सुट्टी घेऊन येणं सगळ्यांना शक्य नसतं, परवडणारं नसतं. पण मी बघितलं दादर स्टेशनपासून ते विशेषतः प्लाझाच्या समोरचा जो फुटपाथ आहे तिथून ते शिवाजी पार्कपर्यंत जथ्थेच्या जथ्थे येत होते, घोषणा देत होते, ढोल ताशांच्या गजरात ते येत होते. कोणी रील करत होतं, कोणी व्हिडिओ शूट करत होतं, पण त्यामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात होते. रापलेल्या चेहऱ्याची ग्रामीण माणसंही खूप होती. सर्व जातीपातीचे लोक होते आणि सातत्याने अपयश येऊन सुद्धा राज ठाकरे यांचा करिश्मा शाबूत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात आजही लोकांचा पाठिंबा त्यांना टिकून आहे. त्यांच्यावरती समर्पित होऊन लोक प्रेम करतात, त्यांच्या मागे उभे राहतात. त्यांच्या विरोधात एकही शब्द खपून घेतला जात नाही. ही त्यांची ॲसेट आहे. राज ठाकरे यांनी कमावलेली संपत्ती हीच आहे की त्यांच्यावरती अतोनात प्रेम करतात. अजून सर्व जाती धर्माचे लोक प्रेम करतात आणि हे कौतुकास्पद आहे. हे मी मनमोकळेपणाने त्यांच्या सगळ्या या आजपर्यंतच्या करिअरच्या मध्ये त्यांनी जी संपत्ती मिळवली त्याबद्दल दाद देतो. त्यांच्या भाषणाला दाद देतो, त्यांच्या निर्भय विचारांना दाद देतो, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल दाद देतो. आणि मुख्य म्हणजे जे अभ्यासपूर्ण त्यांनी विवेचन केलं कालच्या सभेमध्ये
त्यामध्ये त्यांनी वाचन संस्कृतीला पाठिंबा दिला एक प्रकारे. म्हणजे मी असं मानतो की पूर्वीच्या काळामध्ये जे मोठे नेते होते ते मुख्यतः समाज सुधारक होते किंवा समाजावरती काही ना काही संस्कार घडवायचे. राजकारण चालतं, निवडणुकांचं राजकारण, आरोप प्रत्यारोप, चिखलफेक चालू असते, पण त्या पलीकडे जाऊन लोकांचं काहीतरी प्रबोधन करणं हाही भाग असतो ना. केवळ मतांच्या संकुचित चौकटीमध्ये सगळा विचार करायचा नसतो. शेवटी एक राजकीय नेता एक माणूस असतो, त्यालाही काही सामाजिक विचार असतात, सामाजिक दृष्टिकोन असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग भले विचार कोण आपल्याला पटो ना पटो. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते म्हणजे उत्तमराव पाटील पूर्वीचे त्यांचे नेते खानदेशातले, किंवा नासं फरांदे असतील, किंवा आपण वाजपेयी बघू आपण, ते काही ना काही सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करत होते की नाही. भारतीय जनता पक्षाला माझा पूर्णपणे विरोध आहे, पण हे याचा अर्थ ते लोक किंवा त्यांचे विचार, त्यांची निष्ठा ही काही कम अस्सल आहे असं मी मानत नाही. राज ठाकरे यांच्याबद्दल मी मतभेद व्यक्त केले. त्यांचं जेव्हा काही गोष्टी आवडल्या त्याचं कौतुक केलं, आणि आवडल्या नाही तेव्हा त्यावर टीका केली, आणि टीका करताना मीही हातचा राखत नाही. मग भले राज ठाकरे यांच्या समर्थकांना काही वाटो, मला जे पटतं, योग्य वाटलं ते मी माझा विचार मांडतो. ज्यांना माझे विचार पटत नाही अशा मनसैनिकांनी देखील मतभेद व्यक्त करताना सभ्यतेची मर्यादा पाळावी असं मी म्हणेन. आता माझं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी या सगळ्या भाषणामध्ये पद्धतशीर पद्धतीने, एक सूत्रबद्ध पद्धतीने काही विचार मांडले, आणि त्याच्यामध्ये नरहर कुरुंदकरांचा उल्लेख केला, जे महाराष्ट्रातले एक पहिल्या 4-5 आपण असे विचारवंत म्हटले अलीकडच्या काळातले, ते दिवंगत आहेत, ते काही आपल्यात नाही आहेत, पण आमच्या तरुण वयामध्ये ज्या विचारवंतांचा आमच्यावरती प्रभाव पडला त्यामध्ये नरहर कुरुंदकर. आता नरहर कुरुंदकरांसारख्या लोकांचा उल्लेख करणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. सर्वसाधारण राजकीय नेते असं काही मांडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आचार्य अत्रेंच्या सभेमध्ये काही वेळा वेगवेगळ्या साहित्यिकांचा, विचारवंतांचा, समाजसुधारकांचा, जे नेहमीच्या पठडीतले नाही, त्यांचा उल्लेख व्हायचा, काही गोष्टी सांगायचे ते. पण साधारणतः आजच्या काळामध्ये असं होत नाही. ते राज ठाकरेंनी केलं, खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांच्या भाषणातली काही वाक्य मला आवडली, ती अशी की व्हॉट्सअपवर इतिहास शिकू नये, वाचा जरा, असं ते म्हणाले. अनेक म्हणजे मोठ्या संख्येत महामूर्ख माणसं असतात जी ती स्वतः काहीही न वाचता वाटेल ते लिहित असतात, बरळत असतात. त्यांना त्यांचे कान राज ठाकरेंनी टोचले आणि इतिहासातल्या अनेक गोष्टी सांगितल्या. दुसरं वाक्य त्यांचं होतं की धर्माच्या नावावर देश उभा राहत नाही. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. पण धर्माच्या नावावरती देश उभा करण्याचा प्रयत्न कोण करते? आज भारतीय जनता पक्ष, ज्याच्या वळचणीला आज मनसे उभा आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही विसंगती आहे. आणखीन एक ते म्हणाले की चित्रपटाने जागे होणारे हिंदुत्व काय कामाचं. म्हणजे मी सुद्धा अक्षरशः चकित झालो की अनेक जण म्हणाले की छावामुळे आम्हाला आमचा संताप अनावर झाला, छावामुळे आम्हाला हे कळलं की संभाजी महाराजांवरती किती अनन्वित अत्याचार करून त्यांना मारण्यात आलं. म्हणजे या लोकांना या शाळेत, कॉलेजमध्ये काही त्यांनी वाचलं नाही का? काहीच माहीत नाही. असा छळ झाला आहे. छावा चित्रपटापर्यंत तुझा आला नसता, त्यांना कळालंच नसतं काय झालं असतं ते. राज ठाकरे यांनी मुळामध्ये तुम्ही इतिहास वाचा हे सांगितलं. कोणी आयल्या गेल्याने काही व्हॉट्सअपवर लिहिलं, सोशल मीडियावर लिहिलं म्हणून डोक्यावर फिरून वाटेल ते परत लिहायचं, असं करू नका, असंच त्यांनी एक प्रकारे सुचवलं. पुढे ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हा विचार होता. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य. ती एक व्यक्ती नव्हती, तो एक विचार होता. आणि म्हणून आज इतक्या वर्षांनी सुद्धा देशाला, जगाला, महाराष्ट्राला त्या विचारापासून प्रेरणा मिळते. आणि ती प्रेरणा अनेक प्रकारची असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याच्यामध्ये मला महत्त्वाची गोष्ट वाटली की नद्यांची साफसफाई
त्याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच वाक्य उच्चारलं, ते खास राज ठाकरेंच्या शैलीमध्ये. ते बोलतात अतिशय प्रभावी, विचार करून बोलतात, मोजकं म्हणजे अचूक बोलतात. तसं पसरट काहीतरी एक सरधोपटपणे मांडणी कधीच करत नाहीत ते, कारण त्यांच्यातला एक कलाकार आहे, त्यामुळे त्यांचं सादरीकरण चांगलं असतं. साधारणतः लोक काँग्रेस राष्ट्रवादीची कशी बोलतात, शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. आज आपल्याला देशाला वेगवेगळ्या दिशेने पुढे जायचं आहे, आपण सगळे मिळून मिसळून काम करायचे वगैरे एक सरधोपट मांडणी करतात, सरधोपट शैलीत बोलतात. तसं राज ठाकरे कधीच बोलत नाहीत आणि कालही तसं बोललं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता त्यामध्ये नद्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी आकडेवारीनिशी सांगितलं की नद्या किती गलिच्छ आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की परिणिता दांडेकर या क्षेत्रात खूप काम करणारे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. त्यांचं पुस्तकही लिखाण, त्यांचं मराठीत इंग्रजीत लिखाणही आहे. किंवा अभिजित घोरपडे जे पर्यावरण विषयक अभ्यास करतात, त्याच्यावरती काम करतात, अशा अनेकांनी आणि संपूर्ण देशाच्या स्तरावर काम करणाऱ्या अनेकांनी याबद्दलच्या फॅक्ट्स मांडलेल्या आहेत. पण राज ठाकरेंनी सर्वसामान्यांना पटेल अशा शैलीमध्ये हे मांडलं, हे फार महत्त्वाचं आहे. कारण ज्यांच्या मागे मोठा मॉब असतो त्यांनी जर हा विचार मांडला तर त्याच्यामधनं जास्त गतीने बदल होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं. नद्या गलिच्छ आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या नद्या, काही तर त्यांनी सांगितलं 5 नद्या तर लुप्त झालेल्या आहेत. आणि मला आठवतं आहे की ज्यावेळी मुंबईमध्ये 2005मध्ये महापूर आला होता, त्यावेळी मिठी नदीच्या बद्दल ओरड झाली, तिथे अनधिकृत बांधकामं कशी आहेत हे आलं पुढे. काल त्यांनी हा प्रश्न, ही मिठी नदी कधी स्वच्छ होणार नाही, कारण तिथे जी अनधिकृत बांधकामं आहेत त्यावरती कारवाई होत नाही, कुठलाही पक्ष असला तरी, हे त्यांनी सूचकपणे सांगितलं. पण त्या प्रश्नाला हात घातला तर तो अजून पुढे 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 खूप बोलायला लागेल त्या समोर, पण त्यांनी त्याला स्पर्श केला, हे बरं. आणि ते म्हणाले की मूर्खांनो, मी गंगेच्या विरुद्ध बोललो नाही, कुंभमेळ्याच्या विरुद्ध बोललो नाही, अशा पद्धतीने मूर्खांनो असा शब्द वापरला. त्यांनी फार चांगला शब्द वापरला. म्हणजे जाणीवपूर्वक, हे मुख्यतः भाजपवाले जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीला कशी ट्विस्ट करतात, हे मोदींपासून हे सगळे लोक शिकलेले. आणि ही जी पद्धत आहे ती भाजपच्या हाडीमाशी रुजलेली आहे आणि याचा संसर्ग आता भाजपची तैनाती फौज म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षालाही लागलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ही जी या सगळ्या गोष्टी आहेत नद्यांची, ते तर त्यांनी चांगलीच मांडणी केली. आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की नद्यांच्या बद्दलचा प्रश्न नक्कीच आहे, पण महानगर स्तरावरती बराच विचार करावा लागेल, त्यासाठी बजेट्स लागतील आणि हा पटकन सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न नाही, पण आम्ही याच्यावरती काम सुरू केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठीक आहे, त्याबद्दल काही वाद घालण्याचा प्रश्न नाही. दुसरा मुद्दा राज ठाकरे यांनी सांगितला तो औरंगजेबाची कबर. ते म्हणाले की औरंगजेबाची कबर उचकटून टाकायची, ती नष्ट करायची, उद्ध्वस्त करायची, हा सगळा बोगसपणा आहे. औरंगजेबाचं नाव घेऊन आपण कसे आक्रमक आहोत, आपण जणू शिवरायांचे कसे मावळे दाखवण्याचा प्रकार चाललेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण औरंगजेबाच्या कबरीचा इतिहास किंवा औरंगजेबाचा इतिहास, शिवरायांचा इतिहास त्यांनी थोडक्यात सांगितलं आणि सांगितलं की कबर इथे असणं हे याचा अर्थच असा आहे की मराठ्यांनी मार दिला, चोप दिला की इतका त्याच्याशी मुकाबला केला 27 वर्ष की तो इथनं हलू शकला नाही आणि इथेच आपण त्याला गाडला. आणि हे लहान मुलांना सहली घेऊन त्यांच्या तिथे दाखवलं पाहिजे. पण शिंदे सेनेचे लोक किंवा अन्य भाजपचे काही लोक वाटेल ते बरळत होते. पण यावरती टीका न राज ठाकरेंनी केली. ते म्हणाले की औरंगजेबाची कबर तिथे असली, पण जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, जयंतराव पाटील म्हणाले होते,
अनेक नेत्यांनी हा विचार बोलून दाखवला होता, पण राज ठाकरे अधिक प्रभावी भाषेत बोलले. हे खरं, हे नाकारता नाही, हे याचं कौतुकच करावं लागेल. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले ते जातवाद. ते म्हणाले जातीपातीमध्ये आपण सगळे विभागलेले आहोत, जाती धर्मामध्ये, आणि हे चुकीचं आहे. त्यांनी आपल्या आजोबांचाही पुस्तकाचा उल्लेख केला आणि सगळ्या मराठी समाजाने एकत्र कसं आलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. पण जातीपातीत जो समाज दुभंगला गेला आहे, राज ठाकरे सातत्याने याबद्दल ते म्हणतात की अजित पवारनी कधी असा जातवाद केला आणि तो शरद पवारांनी केला. महाराष्ट्रात जातीपातीचं बीज शरद पवारांनी भिनवलं. काल शरद पवारांचा त्यांनी उल्लेख केला नाही, पण त्यांच्या मनात ते होतं आणि ते कायम त्याची मांडणी करतात. ठीक आहे, शरद पवारांनी समजा जातीयवाद वाढवला असं त्यांचं म्हणणं आहे, आणि शरद पवारांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत तेव्हा त्यावेळी मी टीका केलेली आहे. मी एखाद्याची जात करणं, म्हणजे राजू शेट्टी असेल, फडणवीस असेल, मनोहर जोशी असतील यांची जात करणं हे चुकीचं काम शरद पवारांनी केलं, ते त्यावेळी मी त्याच्यावरती टीका केली. पण मुद्दा असा आहे की जातवाद फक्त शरद पवारांनी केला किंवा उद्धव ठाकरेंनी केला किंवा काँग्रेसने केला. भारतीय जनता पक्ष जातवाद करत नाही. ओबीसी हा आमचा DNA आहे असं म्हणून जे ओबीसींच्यासाठी वेगवेगळी महामंडळ काढायची आणि प्रत्यक्षात त्यांच्या तोंडाला पानं पुसायची, उत्तर प्रदेश बिहारमध्ये जातीची समीकरणं मांडल्याची हे भाजप नाही करत. आणि छगन भुजबळांचा ना उभं करून मनोज जरांगेच्या विरुद्ध झुंजवलं कोणी, तर देवेंद्र फडणवीसांनी झुंजवलं. त्याबद्दल राज ठाकरे का बोलत नाही? मग जातवाद भाजपाने काही केलं नाही. भाजप सर्व गुण संपन्न आहे याचंही उत्तर मिळालं पाहिजे. धर्मवादाबद्दल ते म्हणाले की धर्माच्या नावावरती देश उभारत नाही. मग धर्मवाद इथे कोण वाढवत आहे? हा नितेश राणे यांच्यासारखा अत्यंत भंपक, अविवेकी, अविचारी, नादान माणूस ज्याला मंत्रिमंडळात कोणी घेतलंय? फडणवीसांनी घेतलं आहे. पूर्णपणे विष कालवण्याचं काम महाराष्ट्रात नितेश राणे करतायत. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं, त्यांना हाकलून लावला पाहिजे होतं, पण ते फडणवीसांनी केलं नाही. मग याच्याबद्दल काय राज ठाकरे बोलले? नुसता टॉन्ट मारला त्यांनी. कारण नारायण राणे आणि त्यांची मैत्री असलेली त्याचा इथे संबंध नाही. नितेश राणे काय कशा पद्धतीने बोलत आहेत? आणि महाराष्ट्रातले हे सगळे प्रश्न सोडून दिशा सॅलियनसंबंधी बोलून बेजबाबदार आरोप करण्याचं नादानपणा हा राणे कुटुंबाने केलेला आहे. म्हणजे राणे आणि नितेश राणे विशेषतः. पुन्हा दिशाच्या वडिलांचे जे वकील आहेत, दिशाच्या वडिलांचे वकील तेही काहीही बोलत आहेत मीडियापाशी. याच्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष मूळ प्रश्नांपासून दुसरीकडे जात आहे असं राज ठाकरेंना वाटत नाही. शर्मिला ठाकरे यांनी दिशा सॅलियनच्या बाबत आदित्य ठाकरेंवर जे आरोप झाले त्यावेळी तसं घडलं नाही, तसं मला वाटत नाही असं करून आदित्यची बाजू घेतली होती एक प्रकारे. मी आदित्यचा काहीच संबंध नाही याच्यामध्ये. पण राज ठाकरे यांनी याबाबत बोलायला पाहिजे होतं. हे म्हणजे त्याच्यावरती टीका करायला पाहिजे होती की दिशा सॅलियनचं प्रकरण का उकलून काढलं जात आहे. कोर्टात काय व्हायचं ते होऊ देत ना, हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट अशी की मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम जे आहे, मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम ते जर व्हायचं असेल तर तुम्हाला सांगतो की म्हणजे मराठी माणसावरती होणार अन्याय आहे. आपण बघू मुंबईतला ठिकठिकाणी मराठी माणसाला स्त्रियांसकट अनेक ठिकाणी मारझोड केली जाते, शिवीगाळ केली जाते त्यांना. त्यावेळी मनसेच्या लोकांनी दम मारलेला आहे. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने दम मारलेला आहे, हे मी नाकारत नाही आहे. पण याबाबत ठोसपणे आणखीन काही कृती करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय यांचा माज कमी होणार नाही. राज ठाकरे म्हणाले की इथे मराठीत चालणार नाही तर कानफटवं मी, आणि ह्या भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, काही नाकारण्याचं कारणच नाही. पण आज ठाण्याच्या घाटावर जी महाआरतीमध्ये झाली त्या महाआरतीमध्ये म्हणजे शिंदे सेनेच्या वतीने त्यामध्ये महाआरतीमध्ये तिकडनं उत्तरेतनं भटजी बोलवले गेले होते. मराठी भटजी मिळाले नाहीत त्यांना.
याबद्दल राज ठाकरे जर काही बोलले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मध्यंतरी बोलले होते की खोक्या, हे खोक्याबाई सगळे विधानसभेत बसलेले आहेत म्हणाले. आता बघा, हा खोक्या नंतर संतोष देशमुखच्या हत्येबद्दल ते बोलले की अतिशय निर्दयपणे हत्या झाली, चांगला राज ठाकरेंनी उल्लेख केला. पण सोमनाथचा उल्लेख झाला असता, सूर्यवंशीचा जवळ झालं असतं. अजून एक महादेव मुंडे, त्याचा उल्लेख झाला असता तर बरं झालं असतं त्यांचा. अशा हत्या तिथे वारंवार होत आहेत. नंतर तुम्हाला सांगतो की मशिदीत बॉम्ब ठेवण्याची घटना घडली, नागपूरमध्ये दंगल झाली, नंतर स्वारगेटमध्ये स्त्रीवरती बलात्कार झाला, जेलमध्ये दंगल झाली. आता म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे वाट लागलेली आहे. याबद्दल फैलावर घेण्याची गरज होती, ती राज ठाकरेंनी सरकारला त्याबाबत तशा पद्धतीने फैलावर घेतलं नाही. कोरटकर, सोलापूरकर यांचा ज्या पद्धतीने समाचार घ्यायला पाहिजे होता, मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ज्या पद्धतीने याचा समाचार घ्यायला पाहिजे होता तो घेतला गेला नाही. आणि यामध्ये म्हणजे जर तुम्ही बघा की बदलापूरच्या प्रकरणात सुद्धा त्या संस्था चालकांना, जे RSS भाजपच्या संबंधी होते, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. मालवणमध्ये तो आपटे होता, तो कसा फरार होता इतके दिवस, कोरटकर इतके दिवस कसा फरार होता, याला जबाबदार कोण? याला जबाबदार फडणवीस नाहीत का? फडणवीसांना इतका अत्यंत अकार्यक्षम गृहमंत्री झालेले नाही. याबद्दल राज ठाकरे बोलले असते तर बरं झालं असतं. ते म्हणाले की अदानी हे हुशार आहेत आणि जनता अडाणी आहे. अरे अदानींनी लूटमार चालवलेली आहे, हुशार म्हणजे काय? त्यांच्यावरती हल्लाबोल करायला पाहिजे होता, पण त्यांनी हल्लाबोल राज ठाकरेंनी केला नाही त्यांच्यावरती. म्हणजे यासारख्या अनेक गोष्टी आहेत. भारतीय जनता पक्षाच्याबद्दल सुद्धा सांगायचं म्हणजे की आज सोयीच्या लक्षवेधींना विधानसभेत प्राधान्य दिलं जाते, सत्ताधारी पक्षाच्या किंवा इतरांच्या असेल. विरोधी पक्षांना बोलून दिलं जात नाही. विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधवांना मान्यता दिली गेली नाही. उघड म्हणजे तिथे पक्षपात केला जातो. याबद्दल राज ठाकरेंनी बोलायला पाहिजे होतं ना. ही काही लोकशाही आहे का? कशा पद्धतीने लोकशाही चालवली जाते इथे? आंदोलन झालं की आंदोलन जर एखादं जाहीर झालं, आता कोल्हापूरमध्ये फडणवीस गेले होते तेव्हा शक्तिपीठाच्या संबंधात आंदोलन जाहीर झालं, तर रस्त्यावर येण्याच्या अगोदरच या लोकांना आधीच अटक करण्यात आली. हा काय प्रकार आहे? म्हणजे लोकशाही आहे की नाही? संसदेमध्ये राहुल गांधींना बोलून दिलं जात नाही आणि ते काही बोलले नसताना त्यांचा टी-शर्टवरून त्यांना टार्गेट केलं जातं. हे काय आहे? याबद्दल आवाज उठवायला पाहिजे होता राज ठाकरेंनी. राज ठाकरे यांच्या भाषणांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. राष्ट्रीय मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी बोलायला पाहिजे होतं. विरोधी पक्षांची सरकारवर कशी पाडायची, फोडाफोडी करायची, ईडी मागे कशी लावायची, हे दिसतंय का डोळ्या देखत? आता ईडीचे जे डायरेक्टर जे निवृत्त झाले, ईडीचे डायरेक्टर म्हणून, त्यांना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारपदी लगेच घेण्यात आलं. म्हणजे हा पुरावा आहे की मोदींच्या आदेशानुसार, निर्देशानुसारच ईडी सगळं करत होती आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण ही ॲडिशनल फॅक्ट तुम्हाला सांगतो की काय चालले नेमकं. आता ते म्हणाले भोंग्याचं आंदोलन, राज ठाकरे म्हणाले भोंग्याचं आंदोलन केलं, महाविकास आघाडी सरकार असं जोरात आंदोलन केलं त्यांनी, काही हरकत नाही. तेव्हा हिंदुत्वाची शाल घेऊन वगैरे सगळं चाललं होतं. मग एका मंदिरात जाऊन पूजा करणं ते सगळं चॅनलवरनं दिसत होतं. हा सगळा हिंदुत्वाकडे मनसे कसा चाललेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. आता तितक्या भडक स्वरूपामध्ये हे आत्ता सध्या दाखवलं जात नाही किंवा असं दर्शन घडवलं जात नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या वेळी जे आंदोलन केलं त्यानंतर देखील मशिदींवरचे भोंगे जर थांबले नाही, हे स्वतः राज ठाकरेंनी भाषणात सांगितलं, यापूर्वीच्या भाषणात सांगितलं. मग याबद्दल देवेंद्र फडणवीसांना काय जबाबदारी धरतोय? मुख्यमंत्री आहेत, ते गृहमंत्री आहेत, ते काय करतायत? फडणवीस तर म्हणतात की कोर्टाचा आदेश आहे आणि हे आहे आम्ही करणारच म्हणून, पण का नाही केलं अजून? शिंदेनी का नाही केले? एकनाथ शिंदे वारंवार राज ठाकरेंना भेटत होते. मग त्यावेळी राज ठाकरेंनी आंदोलन का नाही केलं हा प्रश्न आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रदूषण मंडळाचा त्यांनी उल्लेख केला, म्हणजे नद्यांच्या संदर्भामध्ये. आता प्रदूषण एवढं होतंय, प्रचंड प्रदूषण आहे.
आणि प्रदूषण मंडळातच कसं प्रदूषण यावंही अनेकांनी बोलून दाखवलेलं आहे. पण यावरती हल्लाबोल केला नाही राज ठाकरेंनी. ते काय म्हणाले की बँकांमध्ये मराठीत कामकाज चाललं पाहिजे आणि हा कार्यक्रम त्यांनी मनसैनिकांना सांगितलं की लगेच उद्यापासूनच कामाला लागा. त्याचं चांगले बँकामध्ये मराठीत कामकाज व्हायलाच पाहिजे. अरे पण नद्यांबद्दल तुम्ही इतकं सविस्तर बोललात. नद्यांच्याशी लोकांचा जास्त संबंध आहे, लोकांच्या आरोग्याशी, पाण्याशी, सगळ्याशी संबंध आहे. नद्यांचं प्रदूषित पाणी शेतीलाही हानिकारक आहे, सर्वसामान्य ग्राहकांना हानिकारक आहे. मग त्यावरती आंदोलन करा ना तुम्ही. ते न करता आता हे आंदोलन बँकांमध्ये मराठी कामकाज वगैरे हे वरवरचे प्रश्न आले. अगदी खरे गंभीर प्रश्न जे आहे त्याला का नाही हात घालत तुम्ही? त्याला हात घातला नाही त्यांनी. नंतर स्त्रियांच्या वरती अत्याचार इतके वाढत चाललेत, त्याबद्दल आंदोलन व्हायला पाहिजे. मनसेने म्हणजे बदलापूरच्या संदर्भामध्ये मनसेने आंदोलनामध्ये किंवा त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, तो कौतुकास्पद आहे. पण स्वारगेटपासून सातत्याने अनेक घटना घडत आहेत ना. आणि भ्रष्टाचाराच्या बद्दल म्हणावं तर या भ्रष्टाचाराचा आणि प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे. महापालिकेतच भ्रष्टाचार चालू आहे. ते महापालिकेत राज ठाकरे म्हणाले की इतके वर्ष कोण होतं किंवा त्यांचे सहकारी म्हणाले त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जबाबदार धरायचं असेल, अनेक वर्ष सत्तेत होता, पण बरोबर भाजप आणि शिवसेना युती होती ना, स्टँडिंग कमिटीत सगळेजण होते. आणि मग जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याला सगळेजण जबाबदार आहेत. आणि स्टँडिंग कमिटी ही अंडरस्टँडिंग कमिटी असते. मग त्यांच्यावर का नाही हल्ला चढवला? उद्धव ठाकरेंच्या पक्षावर जरूर तुम्ही चढवा, पण मग त्यांच्यावर का नाही चढवला तुम्ही हल्ला? हाही प्रश्न आहे. आणि धनंजय मुंडे यांच्यावरती तुफान टीका व्हायला पाहिजे होती. अजितदादांवर टीका व्हायला पाहिजे होती. त्या अनुषंगाने ती त्यांनी केली नाही. माणिकराव कोकाटे जे इतके भ्रष्टाचार त्यांचा म्हणजे फ्लॅट्स लाटले, 4 फ्लॅट्स खोटी बोगस कागदपत्र दाखवून, तरी मंत्रिमंडळात त्यांना लाच म्हणून बाहेर काढायला पाहिजे होतं. ते केलं नाही. त्याबद्दल राज ठाकरे यांनी कॉलर पकडायला पाहिजे होती. कॉलर पकडली नाही. नंतर तुम्हाला सांगतो म्हणजे फडणवीसांवर स्वतः हल्लाबोल करणं अपेक्षित होतं की गृहमंत्री म्हणून पूर्ण फेल गेलेले ते. नंतर शेतकऱ्यांच्याबद्दल म्हणजे जे चांगले मुद्दे मांडले ते लाडकी बहीण योजना काही कायमस्वरूपी टिकू शकत नाही, शेतकऱ्यांच्या तोंडाला कशी कर्जमाफीचं आश्वासन देऊन पानं पुसली, हे चांगलं मांडलं राज ठाकरे. ते मांडणं आवश्यक होतं. पण ज्यावेळी ही आश्वासनं दिली जात होती तेव्हाही राज ठाकरे बोलले. पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची धुळधाण करण्याचं काम या सरकारने केले. महायुती सरकारने अगोदर शिंदे सरकारने केलं आणि अजितदादांनी केलेलं आता. त्यामुळे त्याचाही उल्लेख करणं आवश्यक आहे. पण या अनेक गोष्टी मला जे सांगायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. एक एक मुद्दे मी तुम्हाला सांगतो की जयंत पाटील जे माजी अर्थमंत्री आहेत, माजी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि अत्यंत हुशार माणूस आहे, त्या जयंतराव पाटलांनी अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे. मी स्वतः अर्थसंकल्पावरती लेख लिहिलेले आहेत. माझं तर पुस्तक आहे, तुम्हाला माहिती आहे, राज्याच्या अर्थसंकल्पावर सुद्धा. पण अर्थसंकल्पाची चिरफाड सुद्धा करणं आवश्यक आहे आणि टप्प्याटप्प्याने राज ठाकरेंनी ती केली पाहिजे. नंतर बघा, मराठी माणसानं एकत्र व्हा. आज आक्रमण होत आहे चहूबाजूंनी, राज ठाकरे म्हणाले, आणि हे शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरेच म्हणत आलेले आहे. पण देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते लोकसभा निवडणुकीपूर्वी की आम्ही एकत्र येऊ शकतो, पण राज ठाकरेंच्या काही भूमिका आणि आमच्या भूमिकेत अंतर आहे. कारण आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांची म्हणजे त्यांना स्पष्टपणे म्हणायचं तर परप्रांतीयांना हाणणं, बळवणं, त्यांच्या विरोधीत आंदोलनं करणं हे आमच्या ह्याच्यात बसत नाही असं फडणवीसांना अभिप्रेत होतं. पण राज ठाकरेंनी आपलं धोरण बदललं नाही. त्यांनी अधिकृतपणे काही असं म्हटलं नाही की आमचं ते धोरण आता बंद झालेलं आहे. उलट कोणी परप्रांतीयांनी जर मराठी माणसाला 2 फटके लगावले तर हे 4 फटके लगावतात. हे धोरण कायम आहे त्यांचं. अरेला कार्य करण्याचं धोरण कायम आहे. मग तडजोड काय झाली? भाजपचा मित्रपक्ष मनसेने तयारी दाखवली, पण भाजपला हे कसं मान्य झालं की अरे यांचं धोरण बदललं नाही, तरी त्यांना आपल्याबरोबर कसं घेतलं? लोकसभेच्या वेळी बिनशर्त पाठिंबा दिला, विधानसभेच्या वेळी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. पण तुम्हाला आठवत असेल तर दादरबाबत गोंधळ झाला होता. दादरमध्ये
महायुती आणि म्हणजे सरदार सोरवणकर आणि अमित ठाकरे यांचा संघर्ष झाला. मग देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही, शिंदेसेना ही आमच्या युतीत असल्यामुळे आम्ही त्यांनाच पाठिंबा देणार. पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांना पाठिंबा न देता अमित ठाकरेंचं काम केलं असं शिंदेसेनेचे लोक म्हणत होते. हा गोंधळ हे आपण लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यामध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकाच्या अधिक जवळ आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीगाठी होत असल्या, एकनाथ शिंदेच्या मुलासाठीच्या सभेसाठी देखील मुलाच्या प्रचार सभेत राज ठाकरे यांनी भाषण केलं. पण एकनाथ शिंदे आणि त्यांची एक प्रकारे स्पर्धा आहे. आणि लॉंग टर्म उद्दिष्ट काय? देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आमच्याबद्दल मवाळ भूमिका किंवा काही मवाळ स्टेटमेंट्स केली तरी आम्ही त्यांना काही जवळ करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पण त्याच वेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना पर्याय ठेवू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना दूर करून राज ठाकरेंना जवळ करण्याचा किंवा मनसेला जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न जर असेल देवेंद्र फडणवीसांचा, तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते कशा प्रकारे काम करतात ते बघावं लागेल. आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं जे काय ताकद आहे ती कमी करण्यासाठीच सातत्याने मनसेचा वापर करण्यात आलेला आहे आणि ते उघड दिसत आहे. पण तिथे मला एक सांगायचं आहे की मराठी माणसाने एकत्र या असं म्हणताना मग राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र यायला काय हरकत आहे? असे अनेकांनी प्रयत्न केले. अगदी काल परवासुद्धा एक व्यक्ती असं म्हणत होती की दोघांनी एकत्र यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय वगैरे. परंतु जेव्हा प्रत्येक नेत्याचे स्वतःचे एक इगो असतातच आणि राज ठाकरेंचे याच्याबाबत तक्रार असेल की आम्ही पाठिंबा जेव्हा देऊ केला होता, टाळी देऊ केली होती तेव्हा टाळी दिली नाही, ते सतत आमच्या विरोधात बोलतात, हे असेल. पण आज अशी वेळ आली आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्षाची ताकदही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जेवढी दिसायला हवी होती तेवढी दिसली नाही, उलट तो पक्ष कमी झालेला आहे. आणि आज इश्यू जो आहे तो मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या अस्मितेला दुखावण्याचा प्रयत्न, त्याच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांनी एकत्र येण्याची अत्यंत आवश्यकता होती, हे सांगणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की बघा, भगतसिंग कोश्यारी काय म्हणाले होते की राजस्थानी आणि गुजराती लोक जर मुंबईतनं गेले तर मुंबई कशी काय शिल्लक राहील? मुंबईचं अस्तित्वच राहणार नाही म्हणे. मुंबईचा जो थाटमाट, जी संपत्ती निर्मिती मुंबईत होती ती होणारच नाही. एक प्रकारे त्यांनी राज्यपाल असताना, भारतीय जनता पक्षाचा ते मूळ राज्यपाल असताना महाराष्ट्राचा अपमान केला. छत्रपती शिवरायांबद्दल वाटेल ते बोलले. त्यावेळी त्यांच्याही राज्यपाल भवनासमोर मनसेने निदर्शनं करायला पाहिजे, ती केली नाही. आणि आता राज ठाकरे एवढं सगळं झाल्यावरती ते म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांना एक चांगलं राज्य त्यांच्या हातात आहे, मुख्यमंत्री म्हणून एक सुसंस्कृत राज्य आहे, मोठा इतिहास आहे आपल्याला, आणि त्यांनी चांगली कामं करण्याची संधी आहे, त्यांनी चांगली कामं करावी. चांगली कामं केली तर आमचा पाठिंबा असेल. आता मला सांगा की त्याची डेफिनेशन, व्याख्या काय चांगली कामं म्हणजे? तुम्हाला वाटतात ती चांगली कामं, का इतरांना वाटतात ती चांगली कामं, का फडणवीसांना वाटतात ती चांगली कामं? आणि चांगल्या कामांपैकी किती कामं केली तर तुमचा पाठिंबा असेल, किती कामांकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा पाठिंबा तुम्ही मागे घ्याल, हे काही स्पष्ट नाही. साधारणतः राज ठाकरे क्लायमॅक्सच्या वेळी, म्हणजे भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात, अगदी शेवटचं 2-3 मिनिटांमध्ये आपली लाईन स्पष्ट करतात. ती लाईन स्पष्ट झाली म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे तळ्यात मळ्यात सतत चालू असतं मनसेचं. मी असं समजा म्हटलं की भारतीय जनता पक्ष ने अतिशय अनेक भ्रष्टाचार केला आहे, गैरव्यवहार केलेले आहेत, त्यांच्या राज्यामध्ये महाराष्ट्राचं मातेरं झालं आहे, पण मी त्या पक्षाच्या मागे आहे. अशाच पद्धतीने एक प्रकारे राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. मला औरंगजेब कबरीच्या बाबत त्यांची भूमिका मान्य नाही,
कुंभमेळ्याबाबतची भूमिका मान्य नाही आहे. धर्माचा ते वापर करतात ते मला मान्य नाही आहे. सवंग आर्थिक धोरणं म्हणजे लाडक्या बहिणीसारखी योजना जी परवडणारी नाही, हे सगळं मला मान्य नाही आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी जर चांगली कामं केली तर माझा त्यांना पाठिंबा असेल आणि त्यांनी आमचं ऐकावं असं ते म्हणाले. याचा अर्थ असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसेची भाजपला गरज आहे आणि मनसेची भाजपला गरज आहे, त्यामुळे आमचा ऐका असं ते म्हणतात. पण मनसेची एकूण ताकद बघता ती मर्यादित ताकद आहे. किती ऐकणार ते? फारसं ऐकण्याची शक्यता नाही. थोडं ऐकलं तरीसुद्धा मनसेचं जर समाधान झालं आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपचा इप्सित साध्य होईल. अरे महाराष्ट्राचं वाटोळं या भाजपने आत्ता केलेलं आहे सातत्याने. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला. मी तुम्हाला सांगतो की गुजरातमध्ये अनेक उद्योगधंदे हे तामिळनाडूतनं महाराष्ट्रानं काय काय उद्योगधंदे गेले ते माहिती आहे. अनेक संस्था तिकडे नेलेल्या आहेत त्यांनी. पण त्याचबरोबर वेगवेगळे टॅक्सच्या सवलती देणं, ज्याला म्हणतो आपण ग्रँट इन एड देणं, अनुदानं देणं, सबसिडी देणं, कर्ज देणं, हे केंद्र सरकारच्या हातात असतं. त्याचा वापर करून अन्य राज्यातले तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, केरळ असेल, तिकडचे प्रकल्प पळवण्याचं काम गुजरात आणि ते गुजरातनं नेण्याचं काम मोदी शहांच्या सरकारने केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मोदींना देशापेक्षा गुजरातची काळजी आहे. मोदींना महाराष्ट्रापेक्षा गुजरातचीच काळजी आहे. शहांना गुजरातचीच काळजी आहे. आणि जे.पी. नड्डा म्हणाले होते आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष म्हणाले होते प्रादेशिक पक्ष मुक्त भारत करणार आहोत. त्यामध्ये मनसे हाही प्रादेशिक पक्ष आहे. म्हणजे मनसेवरती भाजपचं विशेष प्रेम आहे असं अजिबात नाही. मनसेला काही गोष्टींची भीती वाटत असेल की बाबा आपल्याकडे सत्ता नाही, तो कोणाबरोबर ती गेलो नाही तर आपला प्रश्न निर्माण होणार आहे, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. पण मनसेने विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावरची आंदोलनं करणं, चळवळी करणं आणि व्यापक मुद्द्यांवरती करणं हे जर केलं नाही, बघा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर प्रश्नावरती थोडंफार बोलणं किंवा शिवतीर्थावर भाषण करणं म्हणजे झालं असेल. त्याबद्दल आंदोलनं केली नाही तर ग्रामीण भागात मनसे वाढू शकणार नाही. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत आणि ते पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे सुद्धा आहेत. असे अनेक प्रश्न घेतले पाहिजेत. खंडणीचे प्रश्न आहेत उद्योजकांच्या, व्यापाऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार आहेत ते आहेत. हे सगळे प्रश्न, महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. ज्या बेरोजगारीच्या प्रश्नावरती शिवसेनेत असताना अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने राज ठाकरेंनी केल्या, ती बेरोजगारी कमी करण्यासाठी महायुती शिंदे सरकार किंवा फडणवीस सरकार पुरेसं काम करत नाही. मी तुम्हाला सांगतो की अरुण फिरोदी या प्रख्यात उद्योगपतींनी सांगितले हजारो कोटी रुपयांचे अमुक प्रकल्प आले, ही सगळी आकडेवारी बोगस आहे, खोटी आहे, बोगस आहे, दिशाभूल करणारी आहे, अशी टीका अरुण फिरोदी यांनी केली. उद्योगपती, महाराष्ट्राचे प्रसिद्ध उद्योगपती. म्हणजे उद्योग इथे येत नाही आहेत पुरेसे, आलेले पळून नेले घेतले जात आहेत. शेतीची विधुळ वाट लावली जाते आहे आणि नवीन रोजगार होत नाही. मग करायचं काय? आणि त्यामध्ये खंडणी, गुन्हेगारी, स्त्रियांवरती अत्याचार, महाराष्ट्राचं वाटोळा होते. आणि त्याबद्दल ज्या पद्धतीने अटॅक करायला पाहिजे होता तो राज ठाकरेंनी केला नाही. राज ठाकरे हे केवळ वक्ते नाही आहेत भाषण करणारे. एखाद्या समारंभामध्ये किंवा एखाद्या सेमिनारमध्ये एखाद्या व्यक्तीने भाषण चांगलं केलं, अरे काय छान भाषण केलं असं पण म्हणतो. आणि तसं मी कौतुक राज ठाकरे यांचं केलं. पण राज ठाकरे हे शेवटी एक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचं ठाम धोरण, तुम्ही विरोधात आहात का सत्तेत आहात, तुम्ही तळ्यात मळ्यात सारखं चालू आहे तुमचं. एकदा बिनशर्त पाठिंबा, एकदा सशर्त पाठिंबा. आणि पाठिंबा आहे की नाही हे अनेक दिवस सांगायचं नाही आपल्या सहकार्यांना. काम करायचं कसं मनसैनिकांनी. आणि हा पक्ष आदेशावर चालत असल्यामुळे हे सैनिक बिचारे आदेशाची वाट बघत बसतात. पण काल मी तुम्हाला एक सांगतो शेवटचा मुद्दा की दिनकर पाटील म्हणून
त्यांचे नाशिकचे एक नेते निवडणुकीला उभे होते विधानसभा, पण ते पडले. त्यांनी अप्रतिम भाषण केलं आणि ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा लबाडांचा पक्ष आहे. पटवा आणि बाटवा असं त्यांचं एकूण धोरण आहे. म्हणजे अन्य पक्षातल्या लोकांना त्यांना भेटा, पटवा, त्यांना बाटवा, आणि शेतकऱ्यांची पूर्ण फसवणूक यांनी केलेली आहे. राज ठाकरेंचा तो खंदा शिलेला आहे आणि ते म्हणाले दिनकर पाटील की 11 वर्ष मी भाजपमध्ये होतो, मला हे किती लबाड आणि प्रचंड बदमाश लोकांचा हा कसा पक्ष आहे. एक प्रकारे त्यांनी लबाड हा शब्द वापरला, पण मी म्हणतो की बदमाश मी तर वारंवार वापरतो. इतके कावेबाज लोक आहेत. हे दिनकर पाटील ज्यावेळी सांगत होते त्यावेळी मनसैनिकांचा तुफान प्रतिसाद त्यांना मिळत होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे फडणवीसना पाठिंबा देणं काही मुद्द्यांवर असेल किंवा काही अटींवरती असेल की तुम्ही चांगले काम करा तर आम्ही पाठिंबा देऊ, हे धोरण मनसेचं असेल तर ते काही मला पटलेलं नाही आहे. कारण इतकी जर पापं या राज्यात होत असतील आणि पुन्हा यांनाच पाठिंबा देणार, तुम्हीच टीका करताय भाजपवरती, महायुतीवरती, शिंदे सरकारवरती, अजितदादांवरती, शेतकऱ्यांना कसं फसवलं, कर्ज माफी देण्याची घोषणा करून, उद्योगधंदे येत नाही आहेत आणि तुम्हीच त्यांना पाठिंबा देताय एक प्रकारे किंवा त्याचं सूचित करताय. हे काही पटणारं नाही. राज ठाकरे तुम्हाला पॉलिटिक्स क्या है भाई, असं सर्वसामान्य माणसाला आणि मनसैनिकांना मनात येईल हे विचार. इतका चांगला प्रभावी नेता पण त्याचा मार्ग चुकतोय का? तुम्हीच विचार करा, तुम्हाला कितपत पटते ते. मी इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ व्हायरल करा ही विनंती करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.